1 जुलैपासून रेल्वे प्रवास महाग होऊ शकतो. नॉन एसी मेल एक्सप्रेस गाड्यांचं भाडं प्रति किलोमीटर 1 पैशांनी आणि एसी क्लासचं भाडं प्रति किलोमीटर 2 पैशांनी वाढू शकतं. इकॉनॉमिक टाइम्सनं सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. सर्व बदल 1 जुलैपासून लागू होतील. जर तुम्ही या तारखेनंतर तिकीट बुक केलं तर तुम्हाला नवीन दरानुसार भाडं द्यावं लागेल. रेल्वेनं शेवटचं प्रवासी भाडं 2020मध्ये वाढवलं होतं. भारत सरकारनं गेल्या 5 वर्षांपासून रेल्वे तिकिटांच्या किमतीत कोणताही बदल केलेला नव्हता. रेल्वेला येणाऱ्या वाढत्या खर्चाच्या आणि देखभालीच्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि ही वाढ अगदी नाममात्र आहे, जेणेकरून सामान्य प्रवाशांवर जास्त भार पडणार नाही. रेल्वेनं नॉन एसी मेल एक्सप्रेस गाड्यांचं भाडं प्रति किलोमीटर 1 पैशानं वाढवलं आहे, तर एसी वर्गासाठी प्रति किलोमीटर 2 पैशांनी वाढ होईल. म्हणजेच जर तुम्ही 500 किलोमीटरचा प्रवास करत असाल तर तुम्हाला नॉन एसीमध्ये 5 रुपये आणि एसीमध्ये 10 रुपये जास्त द्यावे लागतील. 1000 किलोमीटरच्या प्रवासासाठी तुम्हाला एसीमध्ये 20 रुपये आणि नॉन एसीमध्ये 10 रुपये जास्त द्यावे लागतील. ही भाडेवाढ सर्व गाड्यांवर लागू होणार नाही. दुसऱ्या श्रेणीतील 500 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी कोणतीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. याचा अर्थ असा की कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या बहुतेक प्रवाशांना पूर्वीसारखंच भाडं द्यावं लागेल. जर अंतर 500 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर त्यांना प्रति किलोमीटर अर्धा पैसे जास्त द्यावे लागतील.